श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, बरेच जण असं म्हणतात की अतिशय साधा सोपा असा कोणता उपाय आहे का की तो केल्यानंतर अगदी चारी बाजूंनी जे काही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये आहेत ते सगळे प्रॉब्लेमवरती त्याचा जो फायदा आहे, त्याचा लाभ आहे तो आपल्याला बघायला मिळेल. तर हो, असा एक साधा आणि सोपा उपाय आहे. तुमच्या घरातील एका जरी मंडळींनी हा उपाय केला ना, तर त्याचा जो फायदा आहे, लाभ आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबांना मिळत असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय फक्त महिलांनी करावा का, तर असं काही नाही. तुमच्या घरातील कोणीही करू शकता. अगदी मुलं, मुली, पुरुष मंडळींनी केला तरीसुद्धा चालू शकतं. कारण बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की महिलांना पिरियड आले तर कसं करायचं, किंवा महिला आम्ही करू शकत नाही, किंवा आमच्या घरातील महिला करत नाही, मग कसं करायचं. तुम्ही पुरुष मंडळीसुद्धा करू शकता, काहीही हरकत नाही. आणि हा सात्विक असा एक उपाय आहे की जो नकारात्मकता तुमच्या उंबरठ्याबाहेर रोखून ठेवतो, नकारात्मकतेला तुमच्या घरामध्ये प्रवेश करू देणार नाही आणि तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मकता येईल. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो म्हणजेच प्रवेशद्वार, जिथून सकारात्मकता म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते. तर आपल्याला नकारात्मकतेला बाहेरच थांबवायचं आहे आणि सकारात्मकतेचे स्वागत करायचे आहे. तर त्यासाठी हा उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर बरेच सकारात्मक प्रभाव, सकारात्मक परिणाम आपल्या घरावरती बघायला मिळतात. बऱ्याच वेळेला आपण ज्या जागेमध्ये राहतो, तुमचं बैठं घर असू द्या किंवा तुमचा फ्लॅट असू द्या, त्या जागी अगोदर ती कशी होती, काय होती हे आपल्याला माहीत आहे का, तर नाही. या जागेवर अगोदर काय होतं, काय काय गोष्टी घडल्या आहेत हे आपल्याला माहीत आहे का, तर नाही. बऱ्याच वेळा या जागेमध्ये काही दोष असतात किंवा त्या जागेमध्ये नकारात्मकता असते आणि त्या नकारात्मक प्रभाव आपल्याला दररोज आयुष्यावर पडत असतो आणि त्यामुळे काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात किंवा काही अडचणी वगैरे आपल्या लाईफमध्ये सुरू असतात. तर त्या सगळ्या गोष्टींचा जो नकारात्मक प्रभाव आहे ना, तो तुमच्या आयुष्यावर हवा तेवढा पडणार नाही. सकारात्मकता जी आहे ती आपण भलेही दरवाजामध्ये हा उपाय करतो, पण आपल्या पूर्ण घरामध्ये, त्या जागेमध्ये या उपायाचं सकारात्मकता तुम्हाला जाणवून लागेल. हा जो उपाय आहे तो सकाळी उठल्या उठल्या आपल्याला करायचा आहे. त्यामुळे ही सुद्धा झंझट नाही की सेपरेट वेळ काढायला हवा, दिवसभर असं करायचं तसं करायचं, काहीही नाही. आणि हे सकारात्मक, नकारात्मकता ह्या गोष्टी तर सोडा, पण याचे बरेचसे लाभ, जसे की घरातून आजारपण कमी होणं, घरातील भांडणं कमी होणं, तुमच्या कामामध्ये सतत अडचणी येतात त्या अडचणी कमी होणं, तुमची जी काही कामे आहेत ती अचानकपणे चांगली होणं, म्हणजेच फटाफट होऊ लागतील. त्याचबरोबर घरातील जी दरिद्रता आहे ती दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते खुले होतील. तुमच्या घरामध्ये जो काही पैसा येतो आहे तो हळूहळू टिकू लागेल आणि घरामध्ये बरकत होऊ लागेल. असे बरेचसे अनुभव तुम्हाला येऊ लागतील. हे काही मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यापेक्षा जास्त लाभ तुम्हाला जे आहेत ते होऊ शकतात. त्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपलं दार अगोदर झाडून घ्यायचं आहे. आता ज्यांचं बैठं घर आहे ते म्हणतात की हे दार झाडणं वगैरे ते इझिली करू शकतात, पण फ्लॅटमध्ये राहतात त्यांना पोर्चमध्ये झाडू मारता येत नाही किंवा ते पाणी टाकू शकत नाही. तसेच दरवाजात काही उपाय केले तर कोण काय म्हणेल. तर हा असा उपाय आहे की तुम्हाला कोणी काही नाही म्हणत, कारण कोणाला काही याचा त्रासही होणार नाही. मग कशा पद्धतीने करायचा, तर तुम्ही काय करू शकता की एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा 4-5 थेंब गोमूत्र आणि टाकायचं आहे आणि थोडा भीमसेन कापराचा तुकडा जे आहे ते बारीक करून क्रश करून त्या पाण्याच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद तुम्हाला त्या बॉटलमध्ये टाकायची आहे. हे पाणी
शेक करायचं आणि दररोज सकाळी उठलं की दरवाजा थोडंसं झाडायचा आणि तिथे मोठा झाडू नाही मारला तरी देखील चालेल. तुम्ही लक्ष्मीपूजनाला जी छोटी किरसुनी किंवा देवघरात साफ करण्यासाठी आपण जे छोटासा जो केरसुनीसारखा झाडू ठेवतो त्या केरसुनीने तुम्ही तुमच्या दारासमोरील जे पोर्च आहे ते झाडून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये पाणी आहे ते थोडं शेक करायचं आणि ते फक्त स्प्रिंकल करायचं. त्यामुळे काय होईल की तुमच्या दारामध्ये सडा टाकल्यासारखं सुद्धा होईल आणि त्याचा कोणाला त्रासही होणार नाही. दरवाजामध्ये ओलसरपणाही राहणार नाही. हे टाकल्यानंतर आपल्या उंबरट्यावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुमच्या उंबरट्याच्या मध्यभागी कोरडी हळद जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये जी असते ती हळद आपल्याला घ्यायची आहे आणि कोरडी हळद उंबरट्याच्या मध्यभागी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकच्या साईडला 2 रेषासुद्धा ओढा आणि त्या हळदीच्या स्वस्तिक वरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हे हळदीचं स्वस्तिक घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य तर घेऊन येतच येतं, त्याचबरोबर जी काही नकारात्मकता आहे ना ती उंबरट्याबाहेर ठेवतं आणि या स्वस्तिकामुळे तुम्हाला खूप सारे लाभ बघायला मिळतील. आज हे स्वस्तिक काढले की उद्या सकाळी परत आपण झाडू काढताना हे स्वस्तिक पुसून टाकायचं, सडा टाकायचा, त्याच्यानंतर परत स्वस्तिक काढायचं. या पद्धतीने दररोज उंबरटा किंवा उंबरट्याबाहेर तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता. शक्यतो उंबरट्यावर काढले तर अतिशय उत्तम आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं. दरवाजाबाहेर अगरबत्ती लावायची आणि शक्य झालं तर दरवाजाच्या बाहेर दोन्हीही बाजूला शक्य असेल तर दिवेसुद्धा लावू शकता. सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला हे तुम्ही दोन्ही साईडला दिवे लावू शकता. कारण संध्याकाळी दिवे लागणीची वेळ माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ आपण मानतो. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपला दरवाजा जर सुशोभित असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेशसुद्धा करते. बघा, आता काही लोक असं म्हणतील की ही स्वस्तिक आपण उंबरट्यावर काढतो त्याच्यावर पाय पडला तर, पण एक लक्षात ठेवा, उंबरट्यावर आपण कधीही पाय द्यायचा नसतो, तर तो उंबरटा जो आहे तो आपण ओलांडून आतमध्ये जायचं असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पाय पडेल वगैरे ह्या गोष्टींची काही जो विचार करायची गरज नाही. बघा, हे स्वस्तिक तुम्ही उंबरट्याच्या बाहेर काढलेले असेल तरीसुद्धा त्याच्यावर कोणीही पाय देऊन येणार नाही. कारण बघा, आपल्या घरामध्ये छोटी मुलं देखील असतील तरी आपण त्यांना सांगतो की उंबरट्यावर पाय द्यायचा नाही, इथे जय बाप्पा असतो वगैरे असं काहीतरी मुलांना आपण सांगत असतो की जेणेकरून त्यांना ते त्यांच्या भाषेमध्ये समजेल. आणि घरात प्रवेश करताना नेहमी उजवा पाय आतमध्ये टाकून प्रवेश करायचा, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ते आपल्या मुलांना देखील आपण समजवलं पाहिजे. पण एक तुम्ही गोष्ट त्यांना 3 ते 4 वेळा सांगितली ना तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. त्यामुळे तुम्ही मुलांना सांगायचं इथे आतमध्ये येताना या उंबरट्यावरती पाय द्यायचा नाही किंवा आतमध्ये येताना आपण उजवा पाय देऊन आतमध्ये घरात प्रवेश करायचा. घरामध्ये येताना उंबरट्याला नमस्कार करून घरामध्ये प्रवेश करायचा. अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्या मुलांना त्याचं ज्ञान आपण स्वतःहून दिलं पाहिजे. म्हणजे ते आपण आत्मसात केलं तर ती मुलं आपलं बघून नक्कीच आत्मसात करतात. आता आपण हा उपाय कसा करू, काय करू, याच्यापेक्षा मी हा उपाय केल्यानंतर काय करू शकते की ज्यामुळे त्रास होणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. तर हे आपण काही चुकून बघा, चला स्वस्तिक पुसलं गेलं तर काही हरकत नाही, कारण दुसऱ्या दिवशी परत आपण ते काढणारच आहोत. त्यामुळे हे टेन्शन घ्यायचं नाही. खरं काय आहे आपल्याला की हा उपाय करणं महत्त्वाचं आहे. ते मी कशा पद्धतीने करू शकेल त्याच्यामध्ये जास्त आपल्याला काय करायचं आहे आणि अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे आणि याचे रिझल्टसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. आता असं काही नाही की आज केलं की उद्या लगेच फायदे बघायला मिळतील, तर नाही, हळूहळू याचे सकारात्मकता प्रभाव तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आता माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये तुमचा पैसासुद्धा खेळता राहील आणि सुरुवातीला ज्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या त्यासुद्धा हळूहळू दूर होताना तुम्हाला बघायला मिळतील. शेवटी काय बघा, विश्वास महत्त्वाचा आहे. म्हणतात ना, मांडला तर देव नाही तर माळावरचा दगड अशी म्हण आहे. त्याप्रमाणे विश्वास ठेवला तर सर्व काही होतं, नाहीतर मंदिरातलं देवसुद्धा दगडच वाटतो.
तर बघा तुम्हाला जर पटला तर हा उपाय करा, नाही पटला तर सोडून द्या. असं काही जबरदस्ती नाही. प्रत्येकाच्या विश्वासावर आणि मनावर अवलंबून असतो कोणती गोष्ट करायची आणि नाही करायची. चला तर मग या व्हिडिओमध्ये मी आज जी तुम्हाला सांगितलेली माहिती आहे ती आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.